तर आपण आता आलोत पॅरिसमधल्या सगळ्यात जुन्या स्मशानभूमीमध्ये. एका अशा व्यक्तीची समाधी आहे, अशा कुटुंबाची समाधी आहे, जे कुटुंब आणि जी व्यक्ती भारताच्या इतिहासात अतिशय महत्त्वाची समजली जाते. आणि पॅरिस यांचं एक खूप वेगळं भावनिक नातं होतं. भारताबरोबरच त्यांना फ्रान्स, जर्मनी, UK अशा अनेक देशांनी त्यांचे नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला होता. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू नोमॅड रोहिणी. एका खूप मोठ्या गॅपनंतर मी आज तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आली आहे. एक्झॅक्टली वर्षभरापूर्वी मी शेवटचा व्हिडिओ अपलोड केला होता. या वर्षभरात खूप काही वेगवेगळी कामं होती, त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला जमत नव्हतं. पण एवढ्या मोठ्या गॅपनंतर मी तुमच्यासाठी एक खूप स्पेशल व्हिडिओ घेऊन आली आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मी कुठे आहे. तर माझ्या मागे जे गेट दिसतंय, हे गेट आहे पॅरिसमधल्या सगळ्यात जुन्या स्मशानभूमीचं. तर आपण आत्ता आलोत पॅरिसमधल्या सगळ्यात जुन्या स्मशानभूमीमध्ये, जिचं नाव आहे पेर लाशेज. तर पॅरिसमधली ही सगळ्यात जुनी स्मशानभूमी आहे आणि इथे काय काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. पण आपण या स्मशानभूमीमध्ये का आलो आहे हे मी तुम्हाला आधी सांगते. तर पॅरिसमधली ही जी स्मशानभूमी आहे, या स्मशानभूमीमध्ये एका अशा व्यक्तीची समाधी आहे, अशा कुटुंबाची समाधी आहे, जे कुटुंब आणि जी व्यक्ती भारताच्या इतिहासात अतिशय महत्त्वाची समजली जाते. ज्या व्यक्तीचा भारतीय म्हणून आपल्याला खूप अभिमान आहे, आपण त्यांचा खूप आदर करतो आणि ज्यांना भारताचा एअरमॅन म्हणून ओळखलं जातं, ती व्यक्ती म्हणजे JRD टाटा, म्हणजेच जहांगीर रतनजी दादाभाई टाटा. तर JRD टाटांची समाधी पॅरिसमधल्या या सगळ्यात जुन्या स्मशानभूमीमध्ये. तर JRD टाटांची ही जी समाधी आहे, ती या स्मशानभूमीच्या डिव्हिजन 89मध्ये आहे. म्हणजे तुम्ही मेन गेटने जर एंट्री केली तर डावीकडे सरळ 2 मिनटं चालत गेलात तर डिव्हिजन 89 आहे आणि त्याच्या पहिल्याच रांगेत ही JRD टाटांची समाधी आहे. ते ही जी समाधी आहे, ही रतनजी टाटा यांच्या फॅमिलीची, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची समाधी आहे, जिथे रतनजी टाटा, त्यांची बायको आणि त्यांची 5 मुलं यांची ही एकत्रित समाधी आहे. तर या समाधीवर जर बघितलं तर पारशी भाषेतली 3 तत्व इथे लिहिली आहेत. तर त्यातलं हुमाता म्हणजे सद्विचार, हुक्ता म्हणजे सद्वचन आणि हव्रष्ता म्हणजेच सद्वर्तन, अशा आशयाची ही 3 पारशी तत्व आहेत, ती इथे लिहिली आहेत. आणि ज्यांच्या समाध्या आहेत म्हणजे JRD टाटा, त्यांचे 4 भावंड आणि त्यांची आई सुन्नी आणि त्यांचे वडील, तरी या सगळ्यांची नावं इथे दिलेली आहेत. तर JRD टाटा आणि पॅरिस यांचं एक खूप वेगळं भावनिक नातं होतं. कारण भारत ही जरी JRDंची कर्मभूमी असली तरीही पॅरिस ही त्यांची जन्मभूमी होती. कारण त्यांची आई सुन्नी टाटा ह्या ज्या होत्या त्या फ्रेंच होत्या
आणि जे.आर.डींच्या बालपणातला खूप मोठा काळ अनेक वर्ष त्यांनी पॅरिसमध्ये घालवली होती आणि म्हणूनच जेव्हा जिनेवामध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार पॅरिसमध्ये जिथे त्यांच्या वडिलांची समाधी होती, जिथे त्यांच्या फॅमिलीची ग्रेव्ह होती, तिथेच त्यांना दफन करण्यात आलं आणि म्हणून पॅरिसमधल्या या सगळ्यात जुन्या स्मशानभूमीमध्ये जे.आर.डी आणि त्यांच्या कुटुंबाची समाधी आहे. जे.आर.डी टाटांना भारताचं एअरमॅन म्हणून ओळखलं जातं. फ्रान्समधून भारतात आल्यानंतर टाटा एअरलाइन्सची स्थापना केली आणि टाटा एअरलाइन्स हीच नंतर स्वातंत्र्यानंतर एअर इंडिया म्हणून ओळखली जाऊ लागली. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जे.आर.डींचं भारताच्या विकासात किती महत्त्वाचं योगदान आहे. तर या योगदानामुळेच त्यांना भारतरत्न म्हणून गौरवण्यात आलं आणि भारताबरोबरच त्यांना फ्रान्स, जर्मनी, UK अशा अनेक देशांनी त्यांचे नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला होता. ही जी स्मशानभूमी आहे ही पेर लाशेज जिचं नाव आहे, ही पॅरिसमधली सगळ्यात जुनी स्मशानभूमी आहे जी नेपोलियनने 1804मध्ये बनवली होती. ही स्मशानभूमी बनवण्यामागचा त्याचा उद्देश हा होता की कुठल्याही एका धर्माच्या लोकांसाठी त्याने ही बनवली नव्हती. कोणीही कुठल्याही बिलीफची व्यक्ती असेल तिला त्याच्या शेवटच्या म्हणजे रेस्टिंग प्लेस म्हणून ही जागा निवडता यावी असा त्याचा उद्देश होता आणि त्यामुळं या स्मशानभूमीमध्ये वेगवेगळ्या देशातल्या लोकांची, दिग्गजांच्या समाधी इथे आहेत आणि ही जवळपास 40 हेक्टर जागेवर ही सगळी स्मशानभूमी आहे आणि जवळपास 70,000पेक्षा जास्त ग्रेव्ज या स्मशानभूमीत आत्तापर्यंत आहेत. आणि आपण बघितलं तर वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेल्या समाधी इथे दिसतात. जशी ही एक समाधी आहे, म्हणजे हे ॲक्च्युली फॅमिली ग्रेव्ज खूप आहेत इथे. तर हे वेगळंच स्ट्रक्चर त्यांनी तयार केलेलं आहे. तर अशा समाध्यांच्या असे खूप युनिक काही स्ट्रक्चर्स या स्मशानभूमीत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण शक्यतो हा विचार करत नाही की कोणतीही स्मशानभूमी ही टुरिस्टिक प्लेस असू शकते, पण ही जी स्मशानभूमी आहे ही टुरिस्टिक प्लेस म्हणून ओळखली जाते पॅरिसमधली आणि जगातली सगळ्यात जास्त भेट दिली जाणारी ही स्मशानभूमी आहे. वर्षभरात जवळपास 30 लाख टुरिस्ट या स्मशानभूमीला भेट देतात. पॅरिसमधल्या अनेक स्मशानभूमी आहेत ज्या टुरिस्टिक प्लेसेस म्हणून ओळखल्या जातात, पण त्यातली ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात जुनी स्मशानभूमी आहे. तर या स्मशानभूमीत आहे ना जगभरातल्या खूप प्रॉमिनंट जी लोकं होती त्यांच्या समाधी आहेत, ज्यात ऑस्कर वाइल्ड आहे, जिम मॉरिसन आहे, एडिथ पियाफ आहे. तसे खूप वेगळे खूप सेलिब्रिटीज, आर्टिस्ट, ऑथर अशा सगळ्यांच्या फायनल रेस्टिंग प्लेस म्हणून ही स्मशानभूमी ओळखली जाते. तर तुम्हाला माहिती आहे की पॅरिसमध्ये अनेक अशा काही वियर्ड गोष्टी आहेत. तर त्यातली एक या स्मशानभूमीत आहे. तर ही जी समाधी आहे ही विक्टर नोआची समाधी आहे आणि असं म्हटलं जातं की याच्या बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट्सला हात लावला तर ते लकी समजलं जातं. म्हणजे त्याला किस केला किंवा त्याच्या पॅन्टला हात लावला किंवा त्याच्या पायांना हात लावला तर ते एक लक समजलं जातं. तर खूप लोक इथे येतात, म्हणजे सेलिब्रिटीज असतील किंवा ज्यांना क्युरियोसिटी असते अशी खूप लोक येऊन इथे त्याला टच करत असतात.
या स्मशानभूमीला सिटी ऑफ ग्रेव्ह म्हटलं जातं, म्हणजे ग्रेव्हचं शहर. इतक्या मोठ्या जागेवर ही स्मशानभूमी बांधलेली आहे. ती या स्मशानभूमीत आहे ना, आता नवीन फॅमिलीजसाठी जागा नाही देण्यात येत, कारण जागाच नाही आहे इथे. तर ऑलरेडी ज्यांच्या ग्रेव्ह आहे तिथे, त्यांचे कोणी फॅमिली मेंबर्स असतील, त्यांच्या मृत्यूनंतर फक्त त्यांनाच इथे जागा मिळते. पण इथे अशा प्रकारे या वर्टिकल ग्रेव्ह तयार करण्यात आल्या आहेत. तर या वर्टिकल ग्रेव्ह म्हणजे काय आहे की आता इथे जागा नाही आहे, त्यामुळे इथे कोणाला दफन नाही केलं जात आणि त्यांची समाधी नाही बांधता येत. त्यामुळे इथे अशी एक जागा दिली जाते, 1 बाय 1ची ही जागा असेल आणि मृत्यू झालेल्या माणसाला तिथे जाळलं जातं आणि त्यांच्या ज्या अस्थी असतात त्या या बॉक्समध्ये ठेवतात आणि त्याच्यावर त्यांच्या नावाची पाटी लावली जाते. त्यामुळे इथं आता अशा वर्टिकल ग्रेव्स सध्या बनवले जात आहेत. म्हणजे या ग्रेव्ह, या समाधी अशा बनवण्यात आल्या आहेत ना काही काही, की जशी घरं आहेत. म्हणजे त्यांच्या फॅमिलीजने असं बनवलं आहे की ही त्यांची रेस्टिंग प्लेस, म्हणजे हे त्यांचं कायमचं घर आहे. अशा पद्धतीने काही काही समाध्या इथे बनवल्या आहेत. तुम्ही पॅरिसमध्ये राहत असाल किंवा फ्रान्सच्या कुठल्याही शहरातून पॅरिसमध्ये येत असाल किंवा तुम्ही टुरिस्ट म्हणून जरीही पॅरिसमध्ये येत असाल, तर JRDच्या या समाधी स्थळाला तुम्ही नक्की भेट द्या. तुम्ही तेवढंच प्राऊड फील कराल जेवढं आपण भारतात अशा सन्माननीय व्यक्तींच्या समाधीला नमन करून किंवा भेट देऊन प्राऊड फील करतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसह एका नवीन ठिकाणावरून. बाय.